आजकालच्या स्मार्टफोनमध्ये अब्जावधी ट्रान्झिस्टर्स एका छोट्याशा चिपवर अगदी खच्चून भरलेले असतात. ते प्रचंड वेगाने काम करतात आणि साहजिकच या प्रक्रियेत खूप मोठी उष्णता निर्माण होते. हो, आणि कधी-कधी फोन गरम झालेला आपल्याला जाणवतोच ना. अगदी बरोबर. पण तरीही आपला फोन वितळत नाही, त्याचे सर्किट जळून खाक होत नाहीत किंवा तो अचानक क्रॅश होत नाही. हे कसं काय शक्य होतं? या प्रश्नाचं उत्तर एका अत्यंत मूलभूत गोष्टीत लपलं आहे आणि ती म्हणजे ट्रान्झिस्टरची थर्मल स्टॅबिलिटी किंवा तापमान स्थिरता. एक्झॅक्टली. आजच्या या सखोल चर्चेत आपण याच रहस्याचा वेध घेणार आहोत. आजचा विषय आहे ट्रान्झिस्टर बायसिंग आणि कॅरेक्टरिस्टिक्स. पण हा कोणताही साधारण एपिसोड नाही आहे. आज आपण एक ऑडिओ क्विज शो खेळणार आहोत. अरे वा, म्हणजे आज माहितीची चाचणी होणार तर. हो ना, मी स्वतःला आजचा क्विज मास्टर घोषित करतोय. मी प्रश्न विचारेन, 4 पर्याय देईन आणि श्रोत्यांना 5 सेकंदांचा वेळ देईन. आणि तू आपली विश्लेषक असेस, जी प्रत्येक योग्य उत्तरानंतर त्यामागील विज्ञान समजावून सांगेल. मला चालेल. कोणतीही गुंतागुंतीची तांत्रिक भाषा न वापरता आपण हसत खेळत हा विषय उलगडूया. ओके, लेट्स अनपॅक दिस एका नव्या आणि रंजक अंदाजात. चला तर मग अगदी बेसिक गोष्टीपासून सुरुवात करूया. सर्किट बनवण्यापूर्वी आपल्या हातात नेमका कोणता घटक आहे हे ओळखणे सर्वात महत्त्वाचे असते. आपला पहिला राऊंड आहे ट्रान्झिस्टरची ओळख. रेडी. पहिला प्रश्न. ट्रान्झिस्टरची ओळख पटवण्यासाठी पहिली पायरी कोणती? पर्याय ए, मॅन्युअल वाचणे. पर्याय बी, लेबल आणि क्रमांक वाचणे. पर्याय सी, स्लीव्ज बसवणे. किंवा पर्याय डी, पिन कट करणे. श्रोत्यांसाठी वेळ सुरू होतोय आता. 5, 4, 3, 2, 1. आणि अचूक उत्तर आहे पर्याय बी, लेबल आणि क्रमांक वाचणे. हो, कारण इथेच बऱ्याच जणांची चूक होते. थेट मॅन्युअल उघडायला जातात. पण हे अगदी एखाद्या अनोळखी माणसाला गर्दीत शोधण्यासारखं आहे. म्हणजे आधी नाव विचारायचं आणि मग त्याची कुंडली काढायची. बरोबर. अगदी तसंच. जेव्हा ट्रान्झिस्टर हातात घेता तेव्हा सर्वात आधी त्यावर 6 सूक्ष्म अक्षरातला BC107 सारखा क्रमांक वाचायचा. तीच त्याची ओळख असते. कोणती माहिती मिळते? पर्याय ए, सेमीकंडक्टरचा प्रकार. पर्याय बी, ट्रान्झिस्टरचा प्रकार NPN आहे की PNP. पर्याय सी, पॅकेजिंगचा प्रकार. की पर्याय डी, वरील सर्व. काउंटडाऊन 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे पर्याय डी, वरील सर्व. डेटा मॅन्युअल हे एखाद्याचा आधार कार्ड सारखंच आहे बघ. एकदा तो नंबर तिथे शोधला की तो सिलिकॉनचा आहे की जर्मेनियमचा, त्याचं पॅकेजिंग कसं आहे हे सगळं एकाच झटक्यात समजतं. भारीच आहे. आता पिन्सच्या ओळखीकडे वळूया. ट्रान्झिस्टरला पिन्स असतात हे तर माहिती आहे. माझा पुढचा प्रश्न आहे, एमिटर ओळखण्यासाठी कोणत्या रंगाची स्लीव्ह वापरतात? पर्याय ए, काळा. बी, निळं. सी, लाल. किंवा डी, हिरवा. 5, 4, 3, 2, 1. आणि उत्तर आहे पर्याय सी, लाल. इंडस्ट्रीमध्ये यासाठी एक कडक कलर कोड ठरलेला आहे. एमिटरची पिन कायम लालच असली पाहिजे. ओके, एमिटर लाल. मग पुढचा प्रश्न बेस आणि कलेक्टरबद्दल. बेस आणि कलेक्टरसाठी अनुक्रमे कोणते रंग असतात? पर्याय ए, लाल आणि काळा. पर्याय बी, निळा आणि पिवळा. पर्याय सी, हिरवा आणि निळा. की पर्याय डी, पांढरा आणि काळा. वेळ सुरू. 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे पर्याय बी, निळा आणि पिवळा. हो, बेससाठी नेहमी निळा रंग आणि कलेक्टरसाठी पिवळ्या रंगाची स्लीव्ह वापरणं बंधनकारक असतं. यामुळे जगातील कोणत्याही इंजिनियरला ते सर्किट लगेच समजेल. लाल, निळा, पिवळा. सोपं आहे. पण आता या स्लीव्सच्या लांबीवर माझा पुढचा प्रश्न आहे. लीड्सवर बसवल्या जाणाऱ्या स्लीव्सची लांबी किती असावी? पर्याय ए, 1 ते 2 मिलीमीटर. बी, 3 ते 5 मिलीमीटर. सी, 10 मिलीमीटर. की डी, पूर्ण पिन झाकेल इतकी. 5, 4, 3, 2, 1. योग्य उत्तर आहे पर्याय बी, 3 ते 5 मिलीमीटर. फक्त 3 ते 5 मिलीमीटरच? जास्त मोठी स्लीव्ह ठेवली तर सोल्डर करताना अडथळा येतो. आणि जर खूप छोटी लावली तर? तर 2 उघड्या पेन्स एकमेकांना चिकटून शॉर्ट सर्किट होण्याचा मोठा धोका असतो ना. त्यामुळे अचूकता खूप महत्त्वाची आहे. अच्छा, म्हणजे सेफ्टी फर्स्ट. आता पहिल्या राऊंडचा शेवटचा प्रश्न. पॉवर ट्रान्झिस्टरमध्ये कलेक्टर म्हणून काय काम करते? पर्याय ए, चौथी पिन. पर्याय बी, लाल वायर. पर्याय सी, धातूची बॉडी स्वतः. की पर्याय डी, जाड स्लीव्ह. वेळ सुरू. 5, 4, 3, 2, 1. आणि उत्तर आहे पर्याय सी,
धातूची बॉडी स्वतः. हां, एक अतिशय भन्नाट अपवाद आहे. पॉवर ट्रान्झिस्टर्स खूप जास्त दाबावर काम करतात. त्यामुळे ते खूप उष्णता निर्माण करतात. मग ती बॉडी उष्णता बाहेर टाकते का? हो ना, ती उष्णता वेगाने बाहेर फेकली जावी यासाठीच त्यांची बॉडी धातूची बनवली जाते आणि ती स्वतः कलेक्टर म्हणून काम करते. त्याच्यावर सी अशी खूण पण असते. वा, म्हणजे बॉडी स्वतःच सर्किटचा भाग बनते. तर श्रोत्यांनो, आपण पिन्स ओळखले आहेत, पण जेव्हा यातून वीज वाहते तेव्हा उष्णता निर्माण होते. या उष्णतेचा काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी आपला दुसरा राऊंड सुरू करूया. हीटिंग थिंग्स अप. लेट्स गो. प्रश्न पहिला, ट्रान्झिस्टरला उष्णता दिल्यास फिक्स्ड बायस सर्किटमध्ये काय मोजले जाते? पर्याय ए बेस करंट, बी कलेक्टर करंट IC, सी एमिटर करंट की डी व्होल्टेज. 5, 4, 3, 2, 1. योग्य उत्तर आहे बी कलेक्टर करंट. कारण ट्रान्झिस्टरचं तापमान वाढले की त्याचा सर्वात मोठा आणि थेट फटका कलेक्टर करंटला बसतो. आणि तो फटका कसा असतो यावरच पुढचा प्रश्न आहे. सोल्डरिंग आयर्नने उष्णता दिल्यावर IC मध्ये काय बदल होतो? पर्याय ए तो कमी होतो, बी तो 0 होतो, सी कलेक्टर करंट वाढतो की डी तो स्थिर राहतो. 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे पर्याय सी कलेक्टर करंट वाढतो. होय, उष्णता वाढली की कलेक्टर करंट अचानक वेगाने वाढू लागतो. पण असं का होतं? हाच तर माझा पुढचा प्रश्न. तापमान वाढल्यावर IC का वाढतो? पर्याय ए व्होल्टेज वाढल्यामुळे, बी मायनॉरिटी कॅरियर्स वाढल्यामुळे, सी रेझिस्टन्स कमी झाल्यामुळे की डी यापैकी नाही. 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे बी मायनॉरिटी कॅरियर्स वाढल्यामुळे. हे थोडं समजावून सांगशील का? नक्कीच. इथे आतमध्ये एक मोठी चेन रिॲक्शन घडते. सेमीकंडक्टरमधले अणू एकमेकांना घट्ट धरून असतात, ज्याला कोव्हलंट बॉन्ड्स म्हणतात. हे अगदी एका डान्स फ्लोअरवर हातात हात धरून उभे असलेल्या माणसांसारखं आहे. आणि अचानक तिथे खूप उष्णता वाढवली तर लोकांना घाम फुटेल आणि ते अस्वस्थ होतील. अगदी तसंच आतले बॉन्ड्स तुटतात आणि इलेक्ट्रॉन मोकळे होतात. यामुळे चुकीच्या दिशेने पळणाऱ्या मायनॉरिटी कॅरियर्सची संख्या प्रचंड वाढते. अच्छा, आणि यामुळे लिकेज करंट वाढतो? बरोबर. आणि हा लिकेज करंट मुख्य कलेक्टर करंटला असा धक्का देतो की तो अचानक खूप पटीने वाढतो. बापरे, डॉमिनो इफेक्टच जणू. आता पुढचा प्रश्न. उष्णतेमुळे IC वाढल्यास क्यू पॉइंटवर काय परिणाम होतो? पर्याय ए क्यू पॉइंट मूळ जागेवरून वरच्या दिशेने सरकतो, बी खालच्या दिशेने सरकतो, सी तिथेच राहतो की डी अदृश्य होतो. 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे ए तो वरच्या दिशेने सरकतो. हो, आणि हे खूप नुकसानकारक आहे. इंजिनियर्स एक अचूक क्यू पॉइंट सेट करतात. हे गिटारची तार योग्य स्वरावर ताणून ठेवण्यासारखं आहे. पण उष्णतेमुळे तो अस्थिर झाला की बेसूर आवाज येईल. हां, क्यू पॉइंट सरकल्यामुळे अँप्लिफायरमध्ये डिस्टॉर्शन किंवा बिघाड निर्माण होतो. म्हणूनच आपला फोन गरम झाल्यावर हँग होतो. तर पुढचा प्रश्न. बेस करंट मोजण्यासाठी कोणते मीटर वापरणे योग्य आहे? पर्याय ए 0 ते 5 अँपियर, बी 0 ते 500 मायक्रो अँपियर, सी 0 ते 10 मिली अँपियर की डी 0 ते 100 व्होल्ट. 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे बी 0 ते 500 मायक्रो अँपियर. कारण बेस करंट हा अत्यंत सूक्ष्म असतो. जर मोठा मीटर लावलं तर त्याची सुई हलणार सुद्धा नाही. आता एक प्रॅक्टिकल प्रश्न. सोल्डरिंग आयर्न वापरताना कोणती सुरक्षा काळजी घ्यावी? पर्याय ए आयर्नचा ट्रान्झिस्टरला थेट स्पर्श होऊ देऊ नये, बी पाण्यात बुडवावे, सी व्होल्टेज वाढवावे की डी स्लीव्ह काढावी. 5, 4, 3, 2, 1. योग्य उत्तर आहे ए थेट स्पर्श टाळावा. अगदी बेसिक सेफ्टी आहे ही, नाहीतर ट्रान्झिस्टर जळून जाईल ना. हो ना. आता या राऊंडचा शेवटचा प्रश्न. या प्रयोगानुसार फिक्स्ड बायस सर्किट तापमान स्थिरतेच्या बाबतीत कसे असते? पर्याय ए अत्यंत स्थिर, बी मध्यम, सी अस्थिर म्हणजेच थर्मली अनस्टेबल की डी काहीही फरक पडत नाही. 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे सी अस्थिर. अगदी अस्थिर. उष्णता वाढली की क्यू पॉइंट सरकतोच. हे सर्किट तापमानाला अजिबात तोंड देऊ शकत नाही. मग मला एक प्रश्न पडतो.
जर हे फिक्स्ड बायस इतके अस्थिर आहे तर आपण त्याचा वापर किंवा अभ्यास का करतो? खूप छान प्रश्न आहे. प्रॅक्टिकल उपकरणांमध्ये आपण हे वापरत नाही हे खरं आहे, पण शिकताना हे पायाभूत आहे. सायकल चालवायला शिकताना जशी आपण सुरुवातीला आधाराची चाकं लावतो ना, अगदी तसंच. अच्छा, म्हणजे ट्रेनिंग व्हील सारखं. हो, एकदा बेसिक्स क्लिअर झाले की मग आपण व्होल्टेज डिवायडर सारखी स्थिर सर्किट्स बनवू शकतो. परफेक्ट. आता या अस्थिरतेवर मात करण्यासाठी आपण प्रयोग करतो आणि आलेख काढतो. चला, राऊंड 3 ट्रान्झिस्टर बायसिंगचे प्रयोग. सुरू करूया. ए बी वैशिष्ट्य वक्र काढणे. हो, कारण इनपुट बेस करंट आणि आउटपुट कलेक्टर करंट यांचा संबंध कागदावर मांडणे हाच यामागचा उद्देश आहे. हा आलेख म्हणजे एका अर्थाने ट्रान्झिस्टरचं रिपोर्ट कार्डच असतं. रिपोर्ट कार्ड, क्या बात आहे. पुढचा प्रश्न. प्रयोगात ट्रान्झिस्टर बायसिंगच्या किती पद्धती वापरल्या आहेत? पर्याय ए 1, बी 3, सी 5 की डी 7? 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे बी 3 पद्धती. फिक्स्ड बायस, एमिटर बायस आणि व्होल्टेज डिवायडर बायस या तिन्हींचे आलेख काढून आपण तुलना करतो की उष्णतेसमोर सर्वात स्थिर पद्धत कोणती. आणि व्होल्टेज डिवायडर जिंकतो. आता प्रश्न तिसरा. प्रयोगासाठी कोणत्या प्रकारचा ट्रान्झिस्टर वापरण्याची शिफारस आहे? पर्याय ए प्लास्टिकचा BC 547, बी लाकडी, सी SL 100 किंवा समतुल्य मेटल कॅन, की डी यापैकी नाही? 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे सी मेटल कॅन ट्रान्झिस्टर. कारण आपण उष्णतेचा परिणाम मोजतोय. मेटल कॅन असल्यामुळे तो उष्णतेचं वहन चांगल्या प्रकारे करू शकतो. ओके. पुढचा प्रश्न बेस करंट मोजण्यावर आहे. बेस करंट मोजण्यासाठी कोणत्या क्षमतेचा DC मायक्रो ॲमीटर वापरतात? पर्याय ए 0 ते 100, बी 0 ते 200, सी 0 ते 300 की डी 0 ते 500 मायक्रो ॲम्पियर? 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे डी 0 ते 500 मायक्रो ॲम्पियर. मगाशी सांगितल्याप्रमाणे बेस करंट इतका सूक्ष्म असतो की हेच मीटर योग्य वाचन देऊ शकतं. आता थोडा सर्किटरीचा प्रश्न. प्रयोगाच्या यादीत 1 के ओहमचे किती रेझिस्टर्स लागतात? पर्याय ए 1, बी 2, सी 3 की डी 4? 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे बी 2 रेझिस्टर्स. हे रेझिस्टर्स सर्किटमध्ये करंट मर्यादित ठेवण्यासाठी आवश्यक असतात. आणि राऊंड 3चा शेवटचा प्रश्न. अंतिम आलेखात कलेक्टर करंट कोणत्या अक्षावर दर्शवला जातो? पर्याय ए एक्स अक्ष, बी वाय अक्ष, सी झेड अक्ष की डी मध्यभागी? 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे बी वाय अक्ष. हो, मोठा असलेला कलेक्टर करंट उभ्या वाय अक्षावर आणि तो सूक्ष्म बेस करंट आडव्या एक्स अक्षावर असतो. भारी. आलेख तयार झालाय. आता या आलेखातून जे गणितीय निष्कर्ष मिळतात तेच खरं ॲम्प्लिफिकेशन शक्य करतात. हा आपल्या क्विजचा अंतिम आणि सर्वात तांत्रिक राऊंड आहे, द मॅथ. हा माझा आवडता भाग आहे. विचार. प्रश्न पहिला. कॉमन एमिटर करंट गेन, ज्याला बीटा म्हणतात, ते मोजण्याचे योग्य सूत्र काय? पर्याय ए IB भागिले IC, बी IC भागिले IB, सी IE भागिले IB की डी IC भागिले IE? 5, 4, 3, 2, 1. योग्य उत्तर आहे बी IC भागिले IB. बीटा हे एक गुणोत्तर आहे. आउटपुटचा कलेक्टर करंट आणि इनपुटचा बेस करंट यांचा भागाकार. म्हणजे बेसला किती छोटा करंट दिला आणि बदल्यात आउटपुटला किती मोठा करंट मिळाला हे बीटा सांगतो, बरोबर? अगदी बरोबर. माईकमध्ये हळू बोललेला आवाज ट्रान्झिस्टर बीटाच्या ताकदीने मोठ्या स्पीकरवर ऐकवतो. क्या बात है. पुढचा प्रश्न. इनपुट वैशिष्ट्यांचा आलेख काढताना कोणते मूल्य स्थिर ठेवले जाते? पर्याय ए इनपुट व्होल्टेज, बी बेस करंट, सी आउटपुट व्होल्टेज VCE की डी बीटा? 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे सी आउटपुट व्होल्टेज स्थिर ठेवले जाते. विज्ञानाचा साधा नियम आहे हा. एका बाजूचं वर्तन तपासताना दुसऱ्या बाजूचा प्रभाव स्थिर ठेवावा लागतो ना. हो ना. आता एका भारी संकल्पनेवर प्रश्न. अर्ली इफेक्टमुळे बेस करंटवर काय परिणाम होतो? पर्याय ए वाढतो, बी बेस करंट कमी होतो, सी दुप्पट होतो की डी 0 होतो? 5, 4, 3, 2, 1. योग्य उत्तर आहे बी
बेस करंट कमी होतो. हे जरा सोप्या भाषेत सांगशील? आपण एका पाण्याच्या पाईपचं उदाहरण घेऊ. एक खूप छोटा पाईप म्हणजे बेस आणि एक अतिशय मोठा पाईप म्हणजे कलेक्टर. आता मोठ्या पाईपला शक्तिशाली व्हॅक्यूम पंप लावलात म्हणजे कलेक्टरचं व्होल्टेज वाढवलात हां, तर तो छोट्या पाईपचं पाणी पण ओढून घेईल. एक्झॅक्टली. कलेक्टर प्रचंड इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचतो. त्यामुळे बेसकडे जाणारे इलेक्ट्रॉन्स कमी होतात आणि बेस करंट किंचित कमी होतो. यालाच अर्ली इफेक्ट म्हणतात. म्हणजे कलेक्टर इथे स्वार्थीपणा करतोय. भारीच आहे हे. पुढचा प्रश्न. मुख्य बेस करंट 0 असतो तरीही वाहणाऱ्या सूक्ष्म प्रवाहाला काय म्हणतात? पर्याय ए बीटा, बी अल्फा, सी लिकेज करंट ICEO की डी क्यू पॉइंट? 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे सी लिकेज करंट. आदर्श परिस्थितीत ट्रान्झिस्टर कट ऑफ अवस्थेत जायला हवा, पण तापमानामुळे निर्माण झालेल्या मायनॉरिटी कॅरियर्समुळे थोडासा प्रवाह वाहतच राहतो. जसं नळ पूर्ण बंद केला तरी एखादा थेंब टपकत राहतो तसं. अगदी अचूक उदाहरण. एमिटर सर्किटमध्ये इनपुट रोध आणि आउटपुट रोध यांची तुलना कशी असते? पर्याय ए दोन्ही समान असतात, बी आउटपुट रोध इनपुटपेक्षा खूप जास्त असतो, सी इनपुट खूप जास्त असतो की डी दोन्ही 0 असतात? 5, 4, 3, 2, 1. योग्य उत्तर आहे बी आउटपुट रोध प्रचंड जास्त असतो. हो, आणि इथेच ट्रान्झिस्टरची सगळी जादू लपली आहे बघ. इनपुट रोध अत्यंत कमी असतो, फक्त 2 किलो ओहम वगैरे, पण आउटपुट रोध 40 किलो ओहम किंवा त्याहून जास्त असतो. पण याचा फायदा काय? फायदा हा आहे की करंट कमी रोधाकडून जास्त रोधाकडे ट्रान्सफर होतो. यामुळे व्होल्टेज आणि पॉवर प्रचंड पटीने वाढते. सिग्नल ॲम्प्लिफाय होतो. याच ट्रान्सफर ऑफ रेझिस्टर क्षमतेवरून त्याला ट्रान्झिस्टर हे नाव मिळालंय. क्विजचा शेवटचा प्रश्न. व्होल्टेज गेनचे एकक काय असते? पर्याय ए व्होल्ट्स, बी एम्पियर, सी ओहम की डी कोणतेही एकक नसते? 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे डी कोणतेही एकक नसते. नो युनिट. कारण गेन हे एकाच प्रकारच्या मूल्यांचं म्हणजे व्होल्ट्स भागिले व्होल्ट्सचं गुणोत्तर आहे. ती एके एकमेकांना कॅन्सल करतात. ही फक्त एक शुद्ध संख्या असते जी सांगते की सिग्नल किती पटीने वाढला. एकदम परफेक्ट. तर श्रोत्यांनो, आजच्या या संवादातून आपण ट्रान्झिस्टरच्या आत चालणाऱ्या भौतिकशास्त्राचा लपाछपीचा खेळ पाहिला. बेसिक्सपासून सुरुवात करून ट्रान्झिस्टर नावामागचा अर्थ आपण उलगडला. नक्कीच. मला आशा आहे की या क्विज आणि संवादात्मक पद्धतीमुळे हे गुंतागुंतीचे विषय समजायला सोपे गेले असतील. पण जाण्यापूर्वी श्रोत्यांसाठी एक